देखील याच गावचे स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि खरं तर मोतीराम मडवी गुरुजी ज्यांच्या नावामध्ये मोती आहे आणि रामही आहे, म्हणजेच असे मोतीराम मडवी आमचे गुरुवर्य ज्यांना गुरुस्थानी आम्ही दर्जा देतो ते देखील इथे उपस्थित आहेत. कारण आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळायचो मित्रांनो, नेहमीच समालोचन शेतामधला क्रिकेट समालोचन करायला गायकवाड गुरुजी आणि मडवी गुरुजी ही जोडी नक्कीच असायची. आणि आज मात्र पुन्हा एकदा भेट होते या उल्वानोडमध्ये दुसऱ्यांदा. चला, पंचांचा इशारा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना नक्कीच मानाचा मुद्रा आणि विनम्र अभिवादन करून या मॅचला सुरुवात करतोय. पहिला बॉल ग्रीन सिग्नल नीरज राणावत सरांचा. हा चेंडू अगदी यॉर्क पद्धतीनं फेकला होता. हा चेंडू कार्पेट अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे विशाल आणि विशालनं चेंडू पकडल्यानंतर मात्र 2 धावा. लॉंग ऑनला कुशल पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे दीपक. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आता मात्र सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचा घेतलाय फायदा आणि या पहिल्या षटकात येतोय खणखणीत रुपेश शेट पाटील. चषकातला हा पहिला षटकार. धावसंख्या धावफलकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ऑन द स्ट्राईक गोलंदाज संदेश गोंधळी. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये देखील यश. बॅक टू बॅक सेकंड 6 पाहायला मिळतोय या मॅच मधला. पॉवर प्लेच्या षटकाचा कसा फायदा घ्यायचा हे मात्र संदेशनं आपल्याला दाखवून दिलंय. काय खतरनाक मी म्हणेन घाणाघाती सुरुवात केली आहे. फलंदाज संदेश गोंधळे ऑन फायर, तर गोलंदाज हर्षल मडवी महागडा ठरतोय. सारसोले संघ आपण पाहतोय सातत्याने या परिसरामध्ये खेळण्यासाठी येत असतो. आमचे गणेश मडवी देखील एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर पाहूया काय रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीचं धावसंख्येचं अंकुश लगावलं जाईल. कारण संदेश गोंधळे एक डावखोरा फलंदाज आहे, तर दुसरा तकदीर देखील या ठिकाणी हा फलंदाज, हा घाणागती फलंदाज. अजून बॅटची कड घेतली आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं. गणेश मडवी होते तिथे, परंतु काय घडलं, चेंडूने दिली नक्कीच हुलकावणी कदाचित आणि चेंडू गेलाय सरळ थर्डमॅन गलीच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. SDC सूरजच्या माध्यमातून ऑपरेटिंग पाहायला मिळते. भरपूर संग्रह आहे गीतांचा त्यांच्याकडे आणि आपल्याला खरं तर एंटरटेनमेंट करमणूक करतील दिवसभर SDC. थँक्यू. धावफलकावर धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली त्या 18 या कड्यावर. 18 धावा. हा चेंडू थोडा युआर्क पद्धतीचा होता. गोलंदाज हर्षलचा पहिला चेंडू डॉट गेलाय. पहा आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूवर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली ती तब्बल 18. त्यामध्ये पहिला बॉल आता डॉट आलाय. प्रणय म्हात्रे आमचे गुणलेखक नोंद करत असताना एक उत्कृष्ट गुणलेखक. हा चेंडू ऑफ स्टंपला होता, तो देखील मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू अडवण्याचा पायानं प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये त्याला शेवटच्या क्षणाला का होईना यश मिळालं. तत्पूर्वी मात्र पलून काढल्यात. एकूण 3 धावा. तिहेरी पहिली धाव मात्र लागली जाते आणि या धावफलकावर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. फर्स्ट पॉवर प्ले कंप्लीट and after 1 over runs coming 21 runs. अर्थातच 21 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. थँक्यू डीजा. जय दीपा. खरं तर आपण पाहतोय खरं तर सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय आणि आज आपण बघितलं तर कल्याण तुम्हा सर्वांचा भूमिपुत्रांचा कोणी केलाय तर आपल्याच
या रायगड नगरीवर ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही रायगड नगरी, स्वर्गीय दिवंगत प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवा पाटील साहेब. आणि त्यांचं संगीत देखील आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतंय. खरं तर गरीब आणि उच्च शिक्षित कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. जासे गावामध्ये शिक्षक अर्थातच आई वडील त्यांचे शिक्षक होते मित्रांनो. आणि त्यानंतर त्यांनी वकिली पत्करली आणि वकिली पेशा पत्करल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उंच भरारी विरोधी पक्षनेते आमदार खासदारकी बऱ्याच वेळेला त्यांनी खरं तर पत्करली. असे एक राजकीय मास्टर माइंड, एक हुशार कर्तृत्वान आणि नेतृत्वान व्यक्तिमत्व स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांचं संगीत आपण ऐकलात. तर जाऊया मैदानावर. इथे मात्र पहिला षटक समाप्त, 21 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय विराज तांडेल, अर्थातच उदय तांडेल यांचे सुपुत्र. अनेक वर्षे क्रिकेट खेळत अंपायर म्हणून त्यांना आपण पाहिलात. पंचांच्या भूमिकेत ज्यांना पाहिलात त्यांचेच सुपुत्र आता गोलंदाजीसाठी येतोय विराज तांडेल. धावसंख्येवर अंकुश घालण्याची अक्षरशः त्यांना आता मात्र गरज असेल, कारण बामणडोंगरी संघ, रुद्रांश इलेव्हन बामणडोंगरी संघ आता अक्षरशः त्यांचे फलंदाज पहिल्या षटकातच आग ओकताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या धावफलकावर 21 पाहायला मिळाली. विराटचा हा पहिला चेंडू अतिशय चांगला, कोणी क्षेत्ररक्षक नाही, नो मॅन्स लँड एरियामधून जातो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. 4 धावांसाठी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, 4 रन. धावसंख्या धावफलकावर चौकार षटकार अगदी पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्लेची सुरुवात झाली. त्यात देखील त्यांनी अतिशय चांगली सुरुवात केली आहे. म्हणजेच पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आक्रमकपणा पाहायला मिळाला या दोन्ही फलंदाजांचा. एका बाजूला आपण पाहतोय संदेश गोंधळी, परंतु संदेश गोंधळीच सर्व चेंडू खेळतोय आतापर्यंत. तकदीर पाटीलला अजूनही संधी मिळत नाही. हा चेंडू पहा, कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे विराज एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. सारसोले गावचा हा खेळाडू, ज्यानं खरं तर लेदर देखील खेळलाय आणि टेनिस देखील क्रिकेट खेळ खेळलाय. म्हणजे दोन्ही क्रिकेटचं दोन्ही चेंडूवरचा त्याच्याकडे अनुभव दांडगा आहे. हा मात्र ओव्हरस्टेप झाला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल टिपण्याचा अगदी प्रयत्न होता, परंतु काय झालं, शेवटच्या क्षणाला अखूड झेल होतं. अशा झेलसाठी नक्कीच डाय मारावी लागते. अगदी मी म्हणेन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर अशा पद्धतीचं ज्यावेळी झेल अखूड असतो त्यावेळी डाय मारून तो पकडला जातो, परंतु तसं काही प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. स्वतःला सावरलं या खेळाडूंना. मिळत आहे 2 धावा. संघाची 2 धावसंख्या आता मात्र 27 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2, गोलंदाज विराज तांडेल समोर. आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा संदेश हा अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता, खेळपट्टीवर रेंगाळलाय चेंडू. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं 30 यार्ड सर्कलमध्येच चेंडू थांबला जातोय आणि तिथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते. स्टँड देखील उभारण्यात आलेत पहा. खरं तर वेगवेगळे स्टँड पाहायला मिळतात या मैदानावर. हा चेंडू या ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच सँडी पालकर यांचा इशारा येतोय, हा आहे वाईड. स्क्वेअर अतिरिक्त 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते आता पुन्हा एकदा 1 न वाढ झाली. 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. हा चेंडू पुन्हा एकदा संदेश आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला तर कदाचित क्रीजमध्ये सुरक्षित नव्हता हा संदेश, आणि परंतु फेकी एस्टॅनो डायरेक्ट फेकली होती, थोडी बाहेर गेली. 1 धाव सहज पूर्ण झाली. आपण पाहतोय आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर तकदीर पाटीलला ही स्ट्राईक मिळते. अक्षरशः तकदीरला 1 षटक आणि 5 चेंडूंची वाट पाहावी लागली, त्यानंतर मात्र स्ट्राईक मिळते. 9 मिनिटच क्रीजवर राहिलाय पहा. 9 मिनिटांनंतर त्याला संधी मिळाली आहे फलंदाजीची. रण थोडा चुकलेला पाहायला मिळतोय विराजचा, कारण समोर नवीन फलंदाज आहे, नौका फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला त्याने 5 चेंडूंची पाहणी केली विराजच्या, कारण तकदीर हा नॉन स्ट्राईकला होता. कसा गोलंदाजी करतो हे कदाचित त्यांनी परीक्षण केलं असेल. हा चेंडू पहा, बॅकफुटला गेला आणि सरळ चेंडू डीप पॉइंट, कव्हर पॉइंट कडे चेंडू जातोय. हा म्हणता ओव्हर द रोप, 4 रन.
हॅलो, इकडे माझ्याकडे एक सूचना आलेली आहे. ती सूचना मी खेळाडूपर्यंत पोचवण्याची कामगिरी करतो आहे. विशेषतः जे क्षेत्ररक्षक करतायत त्यांना सूचना आहे, कृपया कमीत वेळ घ्या. मीटिंग वगैरे असं काही घेऊ नका. बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कालच्याप्रमाणे खेळवायचे आहेत, तेव्हा कमीत वेळ घ्या. नक्कीच गुरुजी, कारण मीटिंग ही आपल्याला ग्रामपंचायतमध्येच घेता येते. मीटिंग ही विधान भवनात घेता येते. तुम्हाला मीटिंग या मैदानावर घेतली जाणार नाही आहे, कारण तुमच्याकडे वेळ कमी असते. दिलेल्या वेळामध्येच तुम्हाला मॅच संपायची असते. अर्थातच 25 मिनिटामध्ये 5 षटक संपणे अनिवार्य असतं. आमचे नीरजजी रणावत आहेत, एक अनुभवी पंच आहेत, ते देखील तुम्हाला वॉर्न करतील. पहा, 25 मिनिटामध्ये तुम्हाला पहिला सत्र संपवायचं आहे. सँडी पालकर देखील आहेत. नक्कीच, कारण हेच लक्ष केंद्रित करावं लागतं गुरुजी, अन्यथा शेवटच्या क्षणाला मग आपल्या कॉमेंटेटरच्या मागे घाई केली जाते. जास्तीत जास्त खेळाडूंच्या मागे आपण घाई करतो. त्यामुळे सुरुवातीपासून आता वेळेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतो एक अनुभवी गोलंदाज गणेश मडवी. गणेश मडवीचा पहिला चेंडू संदेशसाठी. संदेशनं काय केलं यामध्ये, अगदी शक्तीपेक्षा युक्ती जास्त वापरली आणि चेंडू सरळ पॉईंटकडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक कोणी नव्हता, परंतु शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक धावत पळत जाऊन चेंडू अडवणार तोपर्यंत इथे मात्र पळून काढल्यात. तब्बल पुन्हा एकदा दुसऱ्यांदा 3 धावा. 3 धावा म्हणजे दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन म्हणायची झाली तर प्रणय अतिशय सुंदर पाहायला मिळते. अतिशय चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. 3 धावा वाढतायत. संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते ते आता 36 या आकड्यावर, 36 रन. तिसरे षटक सुरू आहे. 36 धावा धावफलकावर ऑन द स्ट्राईक. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. पहा, आतापर्यंत त्यांची भागीदारी सुंदर पाहायला मिळते. आणि नावडे मैदानावर त्यांनी 106 धावांची भागीदारी केली होती. असे हे दोन्ही फलंदाज ताळमेळात अर्थातच जणू काही घरूनच सेट होऊन येत आहेत. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. आणखी एक धाव वाढते. मी म्हटलं की हे दोन्ही फलंदाज आहेत ना, ते घरूनच सेट होतात की काय. संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील, कारण 106 धावांची भागीदारी नावडे मैदानावर त्यांनी केलेली. आज संदेशनं 51 धावा, तकदीरनं 53 धावा. ही त्यांची चांगली खेळी पाहायला मिळाली होती. परंतु इथे पण तसंच मात्र अगदी नाबाद पद्धतीने खेळतायत. आणखी 2 धावा सिली मिड ऑफ, त्यानंतर तिथून मात्र डीप लॉंग ऑफ कडे चेंडू गेला. 2 धावा पूर्ण. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 39, 39 धावा. 39 धावा धावफलकावर. गोलंदाज गणेश मडवी, सारसोले गावचा हा एक अनुभवी खेळाडू. आणि एक डॉट बॉलची समाप्ती. पहा, गणेश मडवी यांचं जर कर्तृत्व सांगायचं झालं तर मागच्याच आठवड्यामध्ये श्रीमंत घरात यांची स्पर्धा होती. त्या ठिकाणी त्यानं अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. असा हा गोलंदाज. स्लॉगवरचा षटक त्यानं अगदी चांगला फेकला होता. त्यानंतर पॉवर प्लेचा षटक देखील त्यानं फेकला होता. हा चेंडू ओव्हरस्टिप झाला. आता फलंदाज संदेश गोंधळीनं हे मात्र पूर्णपणे निहालं आणि ओव्हरस्टेप होऊन सरळ चेंडू अगदी लांब जाऊन पडतोय. वाईडिश लॉंग ऑन कडे 6 धावांसाठी षटकार. धावफलकावर पहा, आता षटकारानं वाढली 45 या आकड्यावर. 45 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, विदाउट लॉस ऑफ 45 रन्स. खरं तर त्याच्यामध्ये संदेश गोंधळीचा जर वाटा बघितला आपण तर 15 चेंडूमध्ये 39 धावांवर खेळतोय हा पट्ट्या. व्हेरी गुड बॅटिंग संदेश गोंधळी. तकदीरनं कमी चेंडूंचा फेस केला. आतापर्यंत तकदीरनं फक्त 2च चेंडू खेळलाय. म्हणजे तिसरा षटक सुरू होते आणि तो संपायला आलाय. सर्वच्या सर्व संदेश गोंधळीनंच चेंडू खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओव्हरस्टेप झाला. आता हुशारी दाखवली आहे. आपण देखील मुरलेले गोलंदाज आहोत. आपल्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. हे गणेश मडवीनं दाखवलं आणि जसा ओव्हरस्टेप झाला चेंडूला वळण दिला या गणेशनं आणि संदेश गोंधळीला मात्र धावचित स्वरूपात यष्टिरक्षकानं केलंय बाद. पाण्याची पूर्तता करायची आहे लगेच.
तो पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे ते रुपेश शेठ पाटील साहेबांचे पिताश्री सन्माननीय प्रकाश शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे आणि मडवी गुरुजी सर खऱ्या अर्थाने या घराण्याबद्दल आम्हाला कालच्या पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन अर्थात माहिती मिळाली की या घराण्याला खऱ्या अर्थाने जे परंपरागत जे वारसा आहे प्रकाश शेठ पाटील साहेबांचे पिताश्री त्यांच्या वडिलांनी खऱ्या अर्थाने जे वारसा सुरुवातीला जोपासलं अर्थात बैलगाडा शर्तींचं खास त्यांना आवड परंपरा आहे त्यांच्या घराण्याला ती निश्चित स्वरूपात त्यानंतर प्रकाश शेटने सातत्याने ती अखंडित ठेवली त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र की ज्याला कमी वयामध्येच खऱ्या अर्थाने उलबा ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याचं भाग्य लाभलं त्यानंतर आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक तरुण संचालक खऱ्या अर्थाने जे विद्यमान संचालक आहेत रुपेश शेठ पाटील रुपेश शेठ तुम्ही भाग्यवान आहात परंतु तुमच्यापेक्षा खरे भाग्यवान कोण आहेत की संतांनी म्हटलेलं आहे आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाहीये खरे भाग्यवान खऱ्या अर्थाने मडवी गुरुजी सर रुपेश शेठ पाटील खरे भाग्यवान नाहीये खरे भाग्यवंत आहेत रुपेश शेठ पाटील साहेब तुम्हाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडील खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहेत आणि धन्य ते आपले खऱ्या अर्थाने पिताश्री प्रकाश शेठ पाटील साहेब पुन्हा एकदा तुमचं आम्ही मनपूर्वक सरचे स्वागत करतो आणि वळतो आमचे समालोचक मित्र रिवाल मात्रे सर यांच्याकडे हा चेंडू पहा अकूट टप्प्याचा होता इथे मात्र यष्टीरक्षच्या हातामध्ये लाऊड ऑफिल देखील पाहायला मिळाला होता कारण इथे डॉट बॉलची समाप्ती होते धावसंख्या स्थगित ती एकूण पाहायला मिळते ती तब्बल 45 आकड्यावर पहा सूरजनं एक गीत लावलं की वाजले की 12 आणि बरोबर 12 वाजल्यानंतर त्यांचा गीत देखील आपल्याला ऐकायला मिळाला हे टायमिंग असतं सूरजकडं हा चेंडू सरळ बॅटने केला चेंडू जातो अर्थातच वायडीशी लॉंग ऑन कडे वन बाउन्स सीमा पार 4 रन मुठभर मावल्यांना घेऊन शिवछत्रपती राजांनी स्वराज्याची निर्मिती केली आहे मित्रांनो कारण शिवाजी महाराजांचं एक सुंदर वाक्य आजही आपल्याला आठवते मित्रांनो की समोरचे तुम्ही मावले अर्थातच मावळ्यांची फौज मोजू नका परंतु त्या फौजमध्ये पितुरांची संख्या मोजा हे सुंदर वाक्य त्यांचं आजही आठवतोय आणि या गीतावरनं नक्कीच त्या वाक्याची देखील आठवण झाली अतिशय सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळतं SDCच्या माध्यमातून जाऊया मैदानाच्या दिशेने धावसंख्या धावफलकावर एकूण या चौकारानं 49 आकडा हा गाठलाय म्हणजे एक धाव दूर असेल अर्धशतकापासून आणि षटक क्रमांक सुरू आहे 4 वैयक्तिक दुसरं सांघिक 4 फुलटॉस बॉल फुलर लेनचा होता आणि तिथे मात्र काय घडलं हा चेंडू फ्लॅट अँड पॅरल काउ कॉर्नरच्या दिशेनं लगावतोय खणखणीत षटकार आकडा क्रॉस होतोय 55 धावा सुंदर संगीत SDC खरं तर आताच आपले महागुरु गडगे सरांनी सांगितलं की बैलगाड्यांची अतिशय विलक्षण आवड आहे रुपेशजी पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि सुप्रीम कोर्टाने आताच काही दिवसापूर्वी मला वाटते परवानगी देखील दिली म्हणजे थोडं आनंदाचं वातावरण असेल त्यांच्या कुटुंबामध्ये अतिशय विलक्षण आवड आपल्या या आगरी समाजाला सातत्यानं आपण पाहत असतो हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती गोलंदाजी करतोय विराज चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा विराज धावसंख्या धावफलकावर स्थगित 55 धावा षटक क्रमांक सुरू आहे 4 तर पारगाव संघाने कृपया आपण जाऊ नका कुठेच यानंतर लगेच तुम्हाला मॅच खेळायचं आहे कारण जो संघ विजयी होईल या संघातून तुमच्या सोबत तो मॅच होईल त्यानंतर पारगाव सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव तुम्हाला विनंती असेल आयोजकांकडनं आमचे किरण पाटील तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सूचित करतायत की तुम्ही इथे थांबायचंच आहे हा चेंडू ओव्हरफिट हवेमध्ये झेल आहे झेल खाली क्षेत्ररक्षक
परंतु काय घडलं, चेंडू पाहता पाहता अगदी त्याच्या डोक्यावरनं आला, वाईडिश डीप मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. पिता पुत्र खरं तर या मॅचचा आनंद घेत आहेत या व्यासपीठावरनं. हा चेंडू जोरदार प्रहार, तकदीर पाटीलचा हा चेंडू देखील वाईडिश लॉंग ऑन कडे जातोय. बॅक टू बॅक रुपेश शेठ पाटीलच्या षटकातला आणखी एक षटकार. थँक्यू. अप्रतिम संगीत सातत्यानं वाजवतायत आमचे SDC सूरज. आणि आता मात्र बैलांना देखील तेवढा स्कोप आलाय. 1 लाख 2 लाखाचा बैल, तेजा, राणा, सोन्या, वजीर, काय काय नावं असतात या बैलांची सिकंदर. आणि आज बैलाची किंमत 2 लाख 1 लाख. संगीत 4 लाख 5 लाख देखील होईल. खरं तर संगीत हा लागला म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देईल, कारण आज बैलांची नावं देखील वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही शर्यती होत आहेत या आपल्या रायगडमध्ये. दरम्यान भाऊ पांडुरंग मढवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाल्याचं दिसतंय, तेव्हा त्यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भाऊ पांडुरंग मढवी उलवे. धावसंख्या धावफलकावर 67 लागल्या जात आहेत. लास्ट ओव्हर सुरू आहे. घेऊन येतोय पियुष तांडेल. धावसंख्या बामणडोंगरी संघाची आता अगदी जलद गतीने वाढते. हा चेंडू जोरदार प्रहार, भानुदास मात्रे देखील आल्या आल्या नक्कीच आपलं खातं खोलतोय षटकारानं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 73 या धावसंख्येवर. तलवार मित्र हो, जगातले 2 राजे आहेत. एक आहे शिवछत्रपती राजे आणि दुसरे शंभू राजे अर्थात संभाजी राजे. यांच्या हातामध्ये तलवार नाहीये, यांच्या पाठीमागे ढाल आहे फक्त. परंतु अशा जगातले अनेक राजे आहेत, त्यांच्या हातामध्ये एक तलवार आणि एक ढाल आहे. परंतु आमच्या राजांच्या पाठीमागे फक्त ढाल आहे, कारण त्यांना 350 वर्ष अगोदर माहित होतं की समोरून वार करणाऱ्याला नक्कीच हजारो जन्म घ्यावे लागतील, परंतु मागे वार घेणारा नक्कीच आपल्या कधीही पैदा होईल, म्हणून त्यांनी मागे डाळ ठेवली आहे. खरं तर अतिशय संगीत सुंदर आपल्याला ऐकायला मिळालं. या इतिहासाची आठवण, इतिहासाची पानं नक्कीच उलटून तुमच्या समोर ना इतिहास सांगितला जातोय. उलटा बॉल ऑफ स्टॅम्पला होता. पंच आमच्या दिशेनं स्वैरी चेंडूचा इशारा करतात. धावसंख्या धावफलकावर 74. धावसंख्या धावफलकावर 45. गोलंदाज पियुष दिशा भटकताना. पियुषनं आता अंडर प्रेशर कुठेतरी प्रेशर क्रिएट केलाय मी म्हणेन स्वतःच्या गोलंदाजीतून. बॅक टू बॅक 2 वाईड आणि दिशा भटकली, दिशाहीन गोलंदाजी. आणि कुठेतरी आता मी म्हणेन या पियुष तांडेलला हा दबाव, या दबावाला झुगारून गोलंदाजी करावी लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, लास्ट ओव्हर आहे. धावसंख्या धावफलकावर 75 हा आकडा गाठताना पाहायला मिळते. चेंडू भानुदाससाठी होता अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातोय सिली मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे फंबल. क्षेत्ररक्षक थोडा गोंधळला, चाचपडला आणि तिथे मात्र दुहेरी धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढल्यानंतर पुन्हा एकदा 77 हा आकडा पाहायला मिळतोय. 77 रन्स. षटकातल्या आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 डिलिव्हरी रिमेन. लास्ट 4 टू गो. ऑन द स्ट्राईक भानुदास मात्रे. डावखुरा फलंदाज भानुदास मात्रे. मालिका वीर, त्याच्या नावावर बाईक, फ्रीज, रेफ्रिजरेटर, टीव्ही, अनेक पारितोषिक आहेत असा हा गुणवंत फलंदाज भानुदास मात्र. समोर असताना डॉट बॉल. चांगला चेंडू. आता कमबॅक करतोय गोलंदाज पियुष तांडेल. विराज तांडेल नंतर पियुष आलाय आणि पियुषकडे बघितलं तर जबाबदारीचे हे षटक आहे.
धावसंख्या 10 फलकावर आणखी या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा डॉट बॉल गेला स्थगित स्थिर पाहायला मिळते. ऑन द स्ट्राईक भानुदास इन एट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर आलाय. फटका तर मी म्हणेन असं वाटत होता कदाचित जेल, परंतु नाही. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. आणखी एक रुपेश शेठ पाटील चषकातला खणखणीत षटकार. धावसंख्या 10 फलकावर पहा. या षटकाराच्या मदतीनं 83 हा आकडा गाठताना, कारण गणेशपुरी संघाने 109 हा उच्चांक गाठलाय या मैदानावर. गणेशपुरीच्या नावावर 109 आकडा उच्चांकाचा लागला होता, परंतु इथे पंचांचा पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. नीरज रनावत सर एक उच्च शिक्षित, त्याचबरोबर आपण पाहतोय की पंचांची भूमिका सातत्यानं या उलवानोट परिसरामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. सारसोला गाव त्यांचंच आहे आणि खरं तर जन्मभूमी जरी राहिली सारसोले, तरी आता मात्र कर्मभूमी ही उलवा नोड राहिली. आता नीरज रनावत पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 10 फलकावर 1 न वाढली. चौथा वाईड, 4 वाईड फेकलेत पियुष तांडेलनं. ही दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दिशा कुठेतरी भटकली या गोलंदाजानं. लास्ट ओव्हर आहे, अगोदरच धावा भरपूर झाल्यात गुणतालिकेवर आपण पाहिलं, आणि त्यामध्ये सातत्याने चेंडू वाढ होत आहेत. आतापर्यंत चेंडू फेकलेत 8 चेंडूंची फेकी केली आहे. हा चेंडू भिरकावून दिलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण. आणखी एक कॅच ड्रॉप. खरं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आज सारसोले संघाच्या वतीनं. म्हणजे मैदानावर धावा होतात, परंतु तुम्ही असं एवढं लेझी क्रिकेट देखील खेळू नका. आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली आता तब्बल 86 या आकड्यावर. 86च्या घरामध्ये धावसंख्या या षटकातले आता चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा आणि अंतिम एक, लास्ट बॉल, पहिल्या सत्रातला लास्ट बॉल. तकदीर ऑन द स्ट्राईक. तकदीरला पहा, 3 षटकार ठोकले, 2 चौकार. तकदीरनं हा चौथा षटकार देखील लास्ट मोमेंटला येईल का? आणि तो देखील येतोय. सरळ वाईडिश लॉंग ऑनला रुपेश शेठ पाटील चषकातला अंतिम शेवटच्या चेंडूवर लगावलेला हा खणखणीत दणदणीत माइंड ब्लोईंग सिक्सर. हेलो, एक महत्त्वाचं निवेदन आहे. गाडी नंबर 6045 6045 6045. हां, धन्यवाद. चला, धन्यवाद गुरुजी. आता आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिला सत्र समाप्त झाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूया, मॅच सुरू होती बामणडोंगरी विपक्ष सारसोळे, आणि या 2 संघामध्ये प्रथम फलंदाजी करणारा बामणडोंगरी संघ पाहिलात आणि क्षेत्ररक्षण करणारा सारसोळे संघ. आणि या सारसोळे संघासमोर आव्हान ठेवलंय एकूण 5 षटकामध्ये तब्बल 92 धावाकडून हेलो 93 धावांचं. म्हात्रे सर, या ठिकाणी आत्ताच काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आमच्याच उलवे गावातील श्रीयुत भाऊ पांडुरंग मढवी, त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचा या ठिकाणी आयोजकांतर्फे आम्ही सन्मान करू इच्छितो. तरी भाऊ पांडुरंग मढवी, आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेक कक्षामध्ये, स्वागत कक्षामध्ये चालायचं आहे. तिथे पुन्हा एकदा सिकंदर अनंत पाटील ज्यांना 40+ मला वाटतं एक मोठी घोषणा केलेली आहे मालिकावीरासाठी, ते आमचे सिकंदर अनंत पाटील हे त्यांचा सन्मान करतायत. आणि या सन्मानाचा स्वीकार केल्याबद्दल भाऊ मढवी तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. म्हात्रे सर. धन्यवाद गुरुजी. आपण पाहतोय की 93 धावांचं हे लक्ष ठेवलं. हे आव्हान कशा पद्धतीनं, खरं तर उच्चांक आहे, धावांचं डोंगर आहे, परंतु हे धावांचं डोंगर जरी असलं तरी सारसोळे संघाचे फलंदाज हे आव्हान पार करतील का? किंवा गोलंदाज बामणडोंगरी संघाची गोलंदाजाची दादागिरी ही पुन्हा एकदा मैदानावर प्रस्थापित केली जाईल का? याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय भाषेतून ऐकाल.
अर्थातच आमचे महागुरू एक वरिष्ठ ज्येष्ठ समालोचक आदरणीय महादेव गडगे सर नक्की तुमच्या समोर येतील. महागुरू करा आता कॉमेंट्री सुरू. याच्यानंतरची लढत असणार आहे. यातून खऱ्या अर्थाने जो पारगाव क्रिकेट संघाने एक सामना जिंकलेला आहे त्या संघाच्या विरोधात या सामन्यामध्ये जिंकणारा क्रिकेट संघ खेळणार आहे. आज बिग फाईट ही लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत. तिसरी लढत असेल ती तिसरा सामना आंबापाडा विपक्ष वरचे ओवले क्रिकेट संघासमोर आणि चौथी लढत असणार आहे कुंडेवाल समाधानची आणि विपक्ष दिवाले अशी लढत आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हॅलो थँक्स रिवल मात्रे सर. हॅलो. तुळशीदास राम मढवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाल्याचं दिसतंय कळतंय. तेव्हा त्यांना मी विनंती करतोय आपण या इकडे आणि अतिथी कक्षामध्ये बसायचं आहे. तुळशीदास राम मढवी उलवे. हॅलो. तर कुशल प्रथमतः फलंदाजी करत असताना रुद्रांश 11 बांबनगरी क्रिकेट संघाने 5 षटकामध्ये निश्चित स्वरूपात 92 धावा कुठून 93 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे कुशल 11 सारसुरी क्रिकेट संघासमोर. त्या खऱ्या अर्थाने 2 फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करतो आणि बोलतो सामन्याकडे. मी महादेव गडगे चिंद्रण मनपूर्वक आपल्या सर्वांचं सरसे स्वागत. तो पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए गेंदबाज तैयार. ये देखिए गेंद में उछाल जरूर था. गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर. अंपायर का इशारा आया नीरज राणावत सर का. गेंद वाइड गेंद करार करते हुए और इसी एक अतिरिक्त रन के मदद से कुशल 11 सरसोली क्रिकेट टीम ने अपना खाता खोला है. टीम की रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर. यहां पर एक आरंभिक बल्लेबाज हम कुशल मडवी को देख रहे, दीपक वैती को देख रहे और गेंदबाजी की बात करें तो ओमकार नाइक. ये देखिए इस बार गेंद को खेला बिल्कुल कवर पॉइंट के रीजन में गेंद जाती हुई. वहां पर फील्डर तैनात है शॉर्ट स्ट्राइकर के रीजन में. लेकिन गेंद जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 2 रन लेने का. इसी 2 रन की मदद से कुशल मडवी अपने पारी का श्रीगणेश करते हुए कुशल ने अपना खाता खोला. टीम की रन संख्या इसी 2 रन की मदद से यहां पर कुशल 11 सारसोले क्रिकेट टीम का स्कोर आगे एग्रेसर होता हुआ आगे बढ़ता हुआ बगैर कोई विकेट के नुकसान पर यहां पर 3. और ये दोनों बल्लेबाजों को ये प्रणय रणनीति अपनानी होगी. आक्रामक रवैया हैज टू गो फॉर अटैक यानी कि आक्रामक रवैया अपनाना होगा जिस तरह की शुरुआत की थी बामनडोंगरी क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने. ठीक उसी तरीके से शुरुआत करनी होगी. गेंद हवा में जरूर है बिल्कुल पहुंच में नहीं है फील्डर. 1 रन आसानी के साथ दूसरे के लिए बल्लेबाज दौड़ते हुए और आसानी के साथ दोनों बल्लेबाजों के बारे में यदि चर्चा करें तो रनिंग बिटवीन द विकेट्स की यदि बात करें तो बिल्कुल सही तालमेल नजर आता हुआ. रनिंग बिटवीन द विकेट्स के लिए 2 रन पर संतुष्ट होना पड़ा है. 2 रन की मदद से टीम की रन संख्या 5. और सारसोले बिल्कुल कुशल 11 सारसोले क्रिकेट टीम ने यहां पर सिंगल से डबल्स के ऊपर आप लक्ष्य केंद्रित करेंगे तो रनों की गति और बढ़ने वाली है क्योंकि बड़े स्ट्रोक का भी इंतजार करना होगा. ये देखिए बैकफुट पर गए जगह बनाकर खेलने की कोशिश. गेंद जा रही है फॉलो के रीजन में. कमाल की गेंदबाजी शातिर गेंदबाजी ओमकार नाइक द्वारा और इसी के साथ बिल्कुल 1 रन पर संतुष्ट होना पड़ा. इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या कुशल 11 सारसोले क्रिकेट टीम की 6. बिल्कुल एक जमाना था प्रणय यदि हम चर्चा करते राखीव खेळाडूंनी लगेच संपर्क साधायचे आहे स्प्रे घेऊन जायचे आहे. तो निश्चित रूप से एक जमाने में हमारे साथी स्कोरर है प्रणय. जब सारसोले क्रिकेट टीम खेलती थी एक जमाने की हम बात कर रहे हैं दोस्तों. एकेकाली खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक खऱ्या अर्थाने दारावे गावचे आमचे परम मित्र सुनील शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून सिवूरच्या मैदानावर जी क्रिकेट स्पर्धा बरेच वर्ष झाले कमीत कमी 10 ते 12 वर्षे. परंतु मी देवा सारसोली क्रिकेट संघाचा एक फलंदाज होता.
देवाची फलंदाजी बघितली होती की एकेकाली नवी मुंबईमध्ये ज्याच्या नावाचं खऱ्या अर्थाने डंका वाजाचा आक्रमक फलंदाज म्हणून देवाची ओळख होती खऱ्या अर्थाने. आणि त्यावेळेस आमच्या समालोचन करायचे तुर्बेगावचे दिलीप पाटील सर खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत. एक हिंदी समालोचक म्हणून खूप मोठं त्यांचं नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम नाव, त्याच्यानंतर मराठीचा आवाज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमतं ते आमचे परममित्र कुणाल दाते सर. परंतु सर्वप्रथम वलग खऱ्या अर्थाने परिचय होता. इकडे 40+चे दोन महत्त्वाचे खेळाडू, एक म्हणजे सोमासे आणि दुसरे म्हणजे भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत करतोय गडगे सर. थैंक्स गुरुवर्य मडवी गव्हाण मडवी सर. तर नीचे शुरुआत एक डॉट गेंद की समाप्ति हुई. यहाँ पर शुरुआत मेरे हिसाब से एक संयम के साथ शुरुआत हो रही है. काफी लेंथ लाइन और दिशा के ऊपर नियंत्रण रखते हुए, और प्रणय की यहाँ पर गेंदबाज है ना, ये ओमकार नाइक का जिक्र करना होगा. लेंथ लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से अपना लक्ष्य केंद्रित किया है. गेंदबाज के लिए एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार और दी विकेट. ये देखिए टॉपे जरूर लगा था लेकिन किस्मत का साथ मिला. एक रन पर संतुष्ट होना पड़ा. कुशल बिल्कुल बल्लेबाज दीपक को एक रन की मदद से दीपक अपने पारी की शुरुआत की. दीपक ने टीम की रन संख्या यहां पर 7 जीतने के लिए 93 रनों का लक्ष्य खड़ा किया है. और ये दोनों बल्लेबाज है ना, कुशल और दीपक, ये बिल्कुल आपका ट्रैवल जो लंबा सफर है, लॉन्ग ट्रैवल जिसे कहा जाता है, सफर लंबा है तो आपकी नैया भी तेज गति से चलानी है. लेकिन कमाल की गेंदबाजी यहां पर. ये गेंद बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, गेंद गई सीधा हमारे कमेंट्री कक्ष के ऊपर. अंपायर का इशारा आया, गेंद सीमा पार 6 रन. थँक्स डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे धुवून आपण षटक इथे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण कुशल 11 सारसोली क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिन बाद 13 प्रदर्शित केली. खऱ्या अर्थाने आमच्या समवेत आज इथे पाहतो खऱ्या अर्थ कुणाल दाते सर, संदीप पाटील सर आणि रिवाल मात्रे सर. आज ही स्पर्धा पण रुपेशदादांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा. परंतु एक उल्लेख केला की त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे, त्यांच्या आजोबा, त्याच्यानंतर त्यांचे पिता श्री प्रकाश शेठ पाटील, आणि ती संकल्पना की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू आहे. नो गेंद करार, बिल्कुल विकेट के बाहर गेंद गई थी पूरी तरह से. और ये सैंडी पालकर का जिक्र करना होगा. सैंडी पालकर मैन फ्रॉम केवल है, एक सही डिसीजन है बिल्कुल. और नो गेंद करार, प्रीत का मौका, प्रीत का तोहफा होगा बल्लेबाज दीपक के लिए. और टीम की रन संख्या यहां पर 14. कुशल 11 क्रिकेट टीम, सारसोली क्रिकेट टीम प्रति ओवर 18 या 19 के बिल्कुल अवसर से खेलना था शुरू में. 18.60 की ये देखिए शानदार कमबैक करते हुए बिल्कुल एक गेंद थी, लेंथ लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से नियंत्रण रखा, बल्लेबाज को बीट किया क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद गेंद में उछाल कम था. बिल्कुल गेंद अंदर की तरफ आई सीधा विकेट कीपर के दस्तानों में और एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई. क्रिकेट खेल में अक्सर हम देखते हैं कि क्रिकेट का मुकाबला गेंदबाज और बल्लेबाज के बीच में खेला जाता है. एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. ये देखिए खराब रणनीति होगी बल्लेबाज की. ये डॉट गेंद करार होती हुई. कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी आदित्य द्वारा. आदित्य बिल्कुल तेज तरह गेंदबाजी फेंक रहे बिल्कुल उनके गेंदबाजी में वेरिएशन नजर आता हुआ. कभी गेंदे उछाल, पहली गेंद बिल्कुल नो गेंद करार हुई थी लेकिन उसके बाद में शानदार कमबैक किया क्योंकि दोनों गेंदे फेंकी थी तेज तरह, अंदर की तरफ आई दोनों गेंदे. एक बार फिर से गेंदबाजी के लिए ये गेंद हवा में. आप इस बार डाउन द फील्डर बिल्कुल आदित्य, और इसी के साथ बल्लेबाज दीपक वैद्य की पारी हुई यहां पर समाप्त. यहां पर स्वागत किया, विकेट के साथ स्वागत किया आदित्य पाटिल. और रुद्राक्ष 11 बामन नगरी क्रिकेट टीम के पैकर्स भी हमारे अतिथि यहां पर मंच के ऊपर मौजूद है. आपका भी इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत है. गेंदबाजी के लिए गेंदबाज आदित्य पाटिल.
ये देखिए इस बार गेंद जा रही है, शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है और इसी एक रन के मदद से यहां पर कुशल 11 सारसोली क्रिकेट टीम का स्कोर आगे एग्रेसर होता हुआ एक विकेटों के नुकसान पर 15 आउट होने वाले बल्लेबाज निश्चित रूप से बल्लेबाज दीपक 4 गेंदों का सामना किया, 3 गेंदें डॉट खेली थी और 1 रन का योगदान देकर बिल्कुल कैच आउट होकर पैन में लौटे आप सबसे आक्रामक बल्लेबाज विराज तांडेल। उदय तांडेल सर को कौन भूलेगा दोस्तों। ये देखिए और इसी के साथ बिल्कुल दोनों अंपायर की उंगलियां आसमान में और लौटना होगा बल्लेबाज को और इसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान में। विराज तांडेल की पारी विदाउट स्कोर यानी 0 पर हुई समाप्त। विराज के बारे में रिवाल मात्रे सर ने एक इंफॉर्मेशन दी थी कि उदय तांडेल नवी मुंबई के नहीं तो रायगढ़ ठाणे के दिग्गज अंपायर माने जाते हैं और उनके बिल्कुल इस सुपुत्र विराट 0 पर आउट होकर पैवेलियन में लौट रहे आप नया बीज भवर में, क्योंकि सफर काफी लंबा है। जीतने के लिए 93 रनों की बिल्कुल 93 रनों की बिल्कुल 93 रनों का जो लक्ष्य है ये विशाल लक्ष्य कहा जाता है दोस्तों क्रिकेट की परिभाषा में। लेकिन क्रिकेट खेल में कहा जाता है अक्सर किसी भी लक्ष्य को बड़ा या छोटा नहीं कहा जा सकता, क्योंकि क्रिकेट एक अनिश्चितों से भरा हुआ खेल माना जाता है। क्रिकेट में हमेशा एक ऐसा सवाल किया जाता है कि बट द क्वेश्चन इज द क्रिकेट वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट बॉल एंड द लास्ट मोमेंट। जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती, जब तक आखिरी गेंद फेंकी नहीं जाती, तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती। आदित्य पाटिल ये देखिए धीमी गेंद थी, आगे रखा बल्लेबाज को, समझ में नहीं आया गेंद को किस दिशा में खेलना है और अंपायर का इशारा आता हुआ सैंडी पालकर सर का ओवर की हुई समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद कुशल 11 सारसोले नवी मुंबई क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 15। प्रकाश पाटील राज याऊल वेगावान गो याऊल वेगावान शर्यत करतो पांडुरंग पाटील पित्याचे नावान आपले बापाचे नावान नाव आहे प्रकाश पाटील गाजते याऊल वेगावान खऱ्या अर्थाने अतिशय अंगाला शान येईल असं खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आपण इथे बघितलं अतिशय चांगली धून ऐकायला मिळाली आणि प्रकाशदादा पाटील ज्यांनी खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातो प्रकाश शेठ पाटील आमचे या ऑर्गनायझर आहेत आमचे रुपेश दादांचे ते पिताश्री आहेत शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व। तर एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार होंगे नए गेंदबाज। ये उड़ाया सीधा गेंद जैसे रडार में आई गेंद को सीधा फेंक दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद गई सीधा 6 रनों के लिए। मास्टर इसी 6 रन की मदद से टीम की रन संख्या 21 दमदार स्वागत किया। अब 17 गेंदे 72 रन। क्या कमाल की गेंदबाजी की थी आदित्य पाटिल ने, 2 रन खर्च किए थे अपने ओवर में और 2 महत्वपूर्ण बल्लेबाज को पैवेलियन यानी कि घर का रास्ता दिखाया था। नए गेंदबाज ये देखिए एक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद में थोड़ा उछाल था, निश्चित रूप से 5 लेग क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गीत खोद का भी जिक्र करना होगा। पहले गेंद के ऊपर बल्लेबाज थे निश्चित रूप से जिस बल्लेबाज ने छक्के के साथ दमदार स्वागत किया था कुशल ने, लेकिन उसके बाद में शानदार कमबैक किया। अब 16 गेंदे 72 रन, सफर काफी लंबा। एक बार फिर से गीत उल्वा नोट पैवेलियन एंड से मारा करने के लिए तैयार और दी विकेट। ये देखिए पटकी हुई गेंद है, यह अंपायर का सही डिसीजन है वाइड गेंद करार करते हुए और उन्होंने वार्न दिए बिल्कुल कि दोबारा इस तरह की गेंद फेंकेंगे तो बिल्कुल अंतरराष्ट्रीय नियमावली क्या होगी उसका ज्वलंत उदाहरण इस विकेट के ऊपर हमारे दोनों अंपायर के माध्यम से देखने मिलेगा। 1 रन अतिरिक्त मिला। नीरज राणावत सर हमारे मेन अंपायर है, स्पेलिंग अंपायर हम देख रहे हैं सैंडी पालकर सर मैन फ्रॉम डांसिंग अंपायर है, मैन फ्रॉम केवल है। एक बार फिर से गीत, लेकिन जब तक मैदान में कुशल जैसे होनहार खिलाड़ी है, क्षमता उनके पास बड़े स्ट्रोक खेलने के, इस बार गेंद को खेला डीप एक्स्ट्रा रीजन में, बिल्कुल गेंद जाती हुई गेंद सीमा पार 4 रन।
साथ यहाँ पर कुशल 11 सारसोली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है या 2 विकेटों के नुकसान पर 26 अब जीतने के लिए 15 गेंदें और 67 रन चाहिए। ये देखिए दिशा से बढ़ के मिलेंगे फटके, बिल्कुल गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अतिरिक्त रन घोषित करते हुए बिल्कुल अंपायर वाइड गेंद करार हुई, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा और इसे एक अतिरिक्त रन के मदद से कुशल 11 सारसोली क्रिकेट टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 27 पर आप 15 गेंदे और जीतने के लिए यहाँ पर 66 रन चाहिए। निश्चित रूप से 15 डिलीवर टू विन द डबल सिक्स यानी कि 66 रन चाहिए जीतने के लिए। कुशल संयम से खेलेंगे ना, आप इंतजार करेंगे स्क्वायर गेंद का तो इंतजार करते करते गाड़ी पटरी से निकल जाएगी। बिल्कुल यहां पर आक्रामक रवैया अपनाना जरूरी है, लेकिन कमाल की गेंदबाजी बामन डोंगरी क्रिकेट टीम के गेंदबाजों द्वारा। यह गेंद हवा में जरूर है, इस बार बिल्कुल जैसे गेंद आई उसके ऊपर मोर लगाई, गेंद गई दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए 6 रनों के लिए। इसी 6 रन के मदद से सारसोली क्रिकेट टीम का रन संख्या आगे छलांग मारती हुई 3 यानी कि 33 आप जीतने के लिए 14 गेंदे 60 रन। सफर लंबा, एक बार फिर से गेंद हवा में डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीधा गेंद को फेंका 6 रनों के लिए। आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा नाव गाजतो खऱ्या अर्थाने आणि या 6 धावांच्या मदतीने ती धावसंख्या झालेली आहे ती 39 2 बाद। ये देखिए इस बार बिल्कुल अक्रॉस द लाइन दिशा दी, गति दी, गेंद गई सीधा फाइनल एक रीजन में, लेकिन अंपायर के इंतजार का बिल्कुल अंपायर के इशारा का इंतजार जरूर होगा। गेंद सीमा पार तो हो चुकी है और गेंद 1 बाउंस, गेंद फाइनल एक सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और 4 रन के मदद से कुशल 11 सारसोली क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर 43। धर्मवीर आणि शामक होता सैनिका नायक। डीजे मास्टर कौतुक, अतिशय सुरेख धून आपण इथे प्रदर्शित केली। तिसरं षटक संपलं, 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण कुशल 11 सारसोली क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या इथे पाहतो खऱ्या अर्थाने। आमचे गुणलेखक प्रणय मात्रे आम्हाला इथे माहिती देतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण झालेली आहे 2 बाद 39 आणि 43 आणि आता मात्र धावांनी चेंडूंचं जे समीकरण आहे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे ती कुशल 11 सारसोली क्रिकेट संघाला 12 गेंदे और जीतने के लिए 50 रन यानी कि प्रति ओवर 25.0 की औसत से खेलना है। ये गेंद हवा में जरूर है, मिड विकेट क्षेत्र में बिल्कुल डाउन द फील्डर और ये देखिए कमाल का एफर्ट नजर आता हुआ फील्डिंग के माध्यम से और अंपायर की उंगलियां यहां पर आसमान में बल्लेबाज को लौटना पड़ रहा है। साथ बल्लेबाज गणेश मडवी विदाउट स्कोर 0 पर आउट होकर पहले में लौट रहे। इससे पहले जो गीत खोत ने जो ओवर फेंकी थी जीत ने रुद्रांश 11 बामन डोंगरी क्रिकेट टीम के दृष्टिकोण से सबसे महंगे गेंदबाज साबित हुए थे। 28 रन खर्च किए थे और इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन और दूसरे दिन की यदि बात करें तो सबसे महंगे गेंदबाज साबित हो चुके। आप रन और गेंदों के बीच में जो समीकरण है 11 गेंदे 50 रन चाहिए। नए बल्लेबाज हम कुणाल पाटिल को देख रहे हैं, लेकिन जब तक मैदान में कुशल है अभी भी जीत की उम्मीद जीवित है। अच्छा संघर्ष करते हुए कुशल इस बार हल्के हाथों से गेंद को विश्वसनीय स्ट्रोक जिसे कहा जाता है इस बार गेंद जा रही है बिल्कुल फॉलोथ्रू के रीजन में 1 ही रन मिलेगा। जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या यहां पर कुशल 11 सारसोले नवी मुंबई क्रिकेट टीम की रन संख्या बनी 3 विकेटों के नुकसान पर 4 यानी कि 44। कमाल की बल्लेबाजी
आदित्य का जिक्र करना होगा मेरे हिसाब से। रुद्रांश 11 बामन नोगरी क्रिकेट टीम के सबसे तेज तरह गेंदबाजी है। आग उगर रहे आग इस विकेट के ऊपर, और पूरी तरह से उन्होंने अपना लक्ष्य फोकस किया है। लेंथ, लाइन और दिशा के ऊपर नियंत्रण के साथ ये गेंदबाज गेंदबाजी कर रहे। कभी गेंदे तेज फेंक रहे, गेंदे कभी अंदर आती हुई तेज तरार गेंदे, गेंद में उछाल भी देखने मिला। कभी गेंदे धीमे फेंक रहे, बल्लेबाज की कमी को परख कर इस विकेट के ऊपर गेंदबाजी करते हुए। ये देखिए उसी दिशा में गेंद को फेंका, बिल्कुल अच्छी है। सबसे महान खिलाड़ी हिटमैन रोहित शर्मा, जिनके नाम की चर्चा चलती है, भारत का सबसे लोकप्रिय खिलाड़ी नंबर 1 पर कौन होगा, तो अग्रसर नाम आता है रोहित शर्मा का। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, शॉट गली के रीजन में बिल्कुल, लेकिन यहां पर एक ही रन मिलेगा। अच्छा मौका था बिल्कुल कैच लपकने का तेजस मात्री के पास, लेकिन बिल्कुल वो जानते हैं कि मुकाबला आप एक तरफा अपने ग्रिप में मुकाबला। एक ही रन मिला, टीम की रन संख्या 46, यानी कि 7 गेंदे 47 रन, 7 चेंडू। खऱ्या अर्थाने आम्ही 7 चेंडू मध्ये 47 धावा मंगेश गायकर केवल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये एका षटकात 47 धावा कुठून काढल्या होत्या, 39 धावा। और इसी के साथ एक सफल ओवर की समाप्ति आदित्य पाटिल द्वारा। 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद कुशल 11 नवी मुंबई सारसोली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 4 विकेटों के नुकसान पर 46। मर्द मराठा भडकला भगवान भाली आज सजला नतमस्तक आपण ज्यांच्या चरणी, की ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा भगवा, ज्यांनी हिंदुत्वाचा भगवा खऱ्या अर्थाने, जो हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडविला, महाराष्ट्र घडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने जे आपले हिंदू संस्कृतीचे निर्माते, हिंदू संस्कृतीचे जनक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। ये देखिए इस बार एक शॉर्ट पिच गेंद थी, इससे ओवर में, इससे पहले ओवर फेंके थे आदित्य ने 3 रन खर्च किए थे। कमाल की गेंदबाजी, और कोई मिलकर गेंदबाजी का जो विश्लेषण है ना, कोई मिलकर उन्होंने 5 रन खर्च किए, अपने 4 विकेटें प्राप्त किए, 2 ओवर में 5 रन का, बिल्कुल 5 रन देकर 4 विकेट उन्होंने यहाँ पर प्राप्त की। आसानी के साथ गेंद जा रही है मिड ऑफ के रीजन में, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं। टीम की रन संख्या 47, आप जीतने के लिए 4 गेंदे और 46 रन चाहिए। और इस तरह का मुकाबला सारसोली क्रिकेट टीम, इस तरह का मुकाबले में मजा नहीं है, कमेंट्री में मजा नहीं है, क्योंकि मुकाबला एक तरफा बन चुका है। लेकिन इस तरह का मुकाबला जब आप छोड़ देते हैं ना, आपकी हार अफजाई होती है। ये गेंद बिल्कुल, ये गेंद जा रही है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। चौदह गेंदों का सामना किया ये बल्लेबाज कुशल ने, 45 रन पर खेल रहे, और आने वाले गेंद के ऊपर इस तरह का करारा शॉट खेलेंगे तो 50 का आंकड़ा पार कर सकते हैं ये बल्लेबाज। ये देखिए, और इसी के साथ बिल्कुल 1 ही रन मिलेगा। रन नहीं लेना चाहते वो, बिल्कुल वो जानते हैं कि हार का सामना निश्चित है, हार निश्चित है, लेकिन पीछे हटना नहीं चाहते। वो अर्धशतकी है, बिल्कुल दर्शकों का अभिवादन स्वीकारना, ये बिल्कुल उनका इरादा होगा। बल्लेबाज कुशल मडवी का खेल रहे 46 पर, कमाल की बल्लेबाजी। कुशल का जिक्र करना होगा दोस्तों, एक कमाल की बल्लेबाजी, विकेटें गिरी, संयम के साथ शुरुआत हुई, लेकिन ये खिलाड़ी मात्र पीछे हटने को तैयार नहीं है। ये इस बार गेंद को खेला स्लिम डाउन के रीजन में, 1 रन बिल्कुल या दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रही है। एक दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए इसी 2 रन की मदद से कुशल पहुंच रहे 47, मात्र अपने अर्धशतक से 3 रन दूर, 1 रन 38 रन, 1 गेंद बची और 38 रन चाहिए। मुकाबला एक तरफा हो चुका है। जीत के दौर पर रुद्रांश 11 बामन नोगरी खड़ी है, और हार की कगार पर होगी कुशल 11 सारसोली क्रिकेट टीम। आखिरी गेंद जीतने के लिए 38 रन चाहिए, और 50 के बिल्कुल अपने अर्धशतक से 3 रन दूर कुशल। और इसी के साथ यहां पर मुकाबला हुआ, बिल्कुल खत्म मुकाबला हुआ। यहां पर जो मैच खेला गया था निश्चित रूप से रुद्रांश 11 बामन नोगरी विपक्ष कुशल 11 सारसोले, और इस मैच में एक तरफा मुकाबला जीता निश्चित रूप से रुद्रांश 11 बामन नोगरी क्रिकेट टीम ने। बामन नोगरी क्रिकेट टीम के हार्दिक अभिनंदन।